नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण तालुक्यातील एक अतिशय शांत आणि पवित्र ठिकाणी। इथे आहे एक जागृत असं देवस्थान, गंगा माता मंदिर, जिथे देवाची मूर्ती कोणी बनवलेली नाही, ती स्वतः प्रकट झाली आहे। हे ऐकलं की थरारच येतो, हो की नाही? हे पहा, हे मंदिर फार मोठं नाही, पण ज्या श्रद्धेने आणि शांततेने इथं लोक येतात ते खूपच विशेष आहे। गंगा माता म्हणजे काय? शंकरच्या जटेतून गंगा अवतरली म्हणजे गंगा माता मंदिर। गंगेची वाली म्हणतात ना, देव सगळीकडे आहे, पण काही ठिकाणी तो आपली उपस्थिती जास्त जाणवून देतो। हे त्यापैकीच एक ठिकाण। इथं आल्यावर मनाला एक वेगळीच शांतता मिळते। आवाज नाही, गडबड नाही, फक्त भक्ती आणि निसर्ग। जर तुम्ही कधी रत्नागिरी जिल्ह्यात फिरायला आला असाल, विशेषतः चिपळूणच्या आसपास, तर तिवले गंगेची वालीमध्ये या छोट्याशा गावात नक्की या। गंगा मातेचा आणि भगवान शिवशंकराचा आशीर्वाद घ्या आणि एक दिवस तरी गडबडीतून बाहेर पडा, निसर्ग, श्रद्धा आणि शांती मिळवण्यासाठी। तर मंडळी, हा होता आजचा छोटासा आध्यात्मिक ब्लॉग। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पेजला फॉलो करायला विसरू नका। पुन्हा भेटू लवकरच अशाच एका खास ठिकाणी। धन्यवाद।